हे गाईज, वेलकम माझ्या सडनली बनलेल्या ब्लॉगमध्ये. कारण की मला अचानकपणे भूक लागली आणि मी बनवणार आहे मॅगी. सो या व्हिडिओमध्ये असं काय करायचं, मम्मी फेस वॉश करते. ती बघायला आली फर्स्ट टाइम व्हिडिओ बनवते ना मी घरात, म्हणून हे चालू केला मम्मी. हो चालू केला आणि मम्मी अचानक आली. ती तरी जात नाहीये. आता मी काय करू, आता मी डिलीट नाही करणार आहे. सांगा तिला कोणतरी जाऊ. आणि हे आमचं क्यूटचं शिकेल. आता ही व्हिडिओमध्ये पूर्ण हेच करत राहणार आहे का मम्मी? थांब ना, दाखवते ना किचन बिचन. हे बघा आमचं क्यूटचं छोटंसं सुंदर असं किचन. पसारा खूप झालाय, सो जज नका करू आणि त्याच्याकडे लक्षही नका देऊ. किचन बघा गाईस, किचन की खूपसूरती. हे आम्ही पाठीमागे जे बनवलंय ना, ते बनवलं त्याचं काम चालू आहे आणि हे खूप मस्त. हे माझं छोटंसं ओव्हन. ही मी हे चालू करायची विसरली. लाईट म्हणजे हातात जो स्टँड आहे त्याचा लाईट, त्याने बघा क्लिअरिटी काय दिसते. बाप रे बाप. सो हे आमचं किचन आहे. पसारा खूप आहे गाईस, कारण की बहिणीने आता तिथे खरकटं केलं आहे. तिने काहीतरी पोटॅटो चिप्स बनवून खाल्ले. सो आता बनवते मी. गाईस, मी स्वयंपाक बनवत नाही. काय झालं, मी पातेल्यामध्ये मॅगी फोडून टाकली. म्हणजे मला त्याच्यासाठी शिमला मिरची कापायची होती आणि ती थोडंसं हे करायची होती, तर मी विसरली. आणि आता मी फ्रीजमध्ये जाऊन ते काढून घेतली. सो गाईस, शिमला मिरची काढून घे. थोडं कापेपर्यंत तुम्ही बोर व्हाल, सो मी ते पटापट कापून तुम्हाला दाखवते. त्याच्या नादात सो बनवलं की या खायला. मलाच पूर्ण नाही तर तुम्हाला काय देऊ. आणि मी काय ठरवलं होतं की मी ब्लॉग वगैरे बनवेल म्हणून. की बहीण मागे आली म्हणून थोडं मी विचार करून बोलते की काय बोलते. जज करायला रिकामी असते ही, अशी टोमणे मारत असते मला. हे काय आहे तुझं, हे काय बोलते तू? शिमला मिरची रोस्ट करते दिदी ना गाय. आय बॅक टू नो दिस. हिला मी बोललेली गाई चल आपण दोघी जणी बनवून. हे बघा ठसका होते, मम्मीच्या शिवाय खायला लागते. नाही गाईस, खोटी बोलतीये. नाही खोटी बोलतीये. काही नाही बोललेली, काही नाही बोललेली. अरे मला सोबत बोलत बसली व्हिडिओ. मी बोलली तिला चल, तरी नाही ऐकत. फोडू आणलं. हिम्मत नाही गाईस, माझ्या शिवासाठी हिम्मत नाही तिच्या. गाईस, जर तुम्ही या व्हिडिओला, या ब्लॉगला पोस्ट केल्याच्या नंतर 500 लाईक केले, 500 ओके, लाईकनुसार 200 लाईक केले, लाईक चॅनलची इज्जत काढली आहे गाईस, तर हा एक मी तिच्या अंड्यावर फोडणार आणि ऑमलेट बनवणार. पप्पांनी गावठी आणलेले खास आमच्यासाठी, बिकॉज फॉर अ प्रोटीन. आणि गाईस म्हणजे मी अंड फक्त टॅप करणार आणि त्याचा ऑमलेट बनवणार आणि मी खाणार. जर 200 लाईक केले तुम्ही तर करा बरं. बघू होतात का बघा. बोलते काय बघा ना, मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये तिला तिच्या इथं असा फोडा दिसेल तुम्हाला. मग तुम्ही हे बोला, बघू गाईस तिला फोडायला चान्स भेटतो का माझ्या डोक्यावर. 200 लाईक्स इज अपॉन यू गाईस. आणि ते खूप सोपं आहे. आय थिंक 200 लाईक एवढे जास्त पण नाही आहेत, खूप महत्वाचं आहे ते पण. आय थिंक हे रोज केली आहे मॅगी नवीन प्रकारे. जर हे कॅमेरा बंद असला मी तर कचकन कबाडीत मारते, पण आता मारू शकत नाही म्हणून ती खाते ती. थँक्यू गाईस. ओके, मीटिंग सून. कुकिंग गेली कुठे आणि मॅगी गेली कुठे. सो गाईस फायनली थोडं करपतच झालेलं, बरं माझं लक्ष गेलं आणि रेडी झाली आहे मॅगी, बघू शकता. सो मी आता पातेल्यातच खाणार आहे, कारण की भांडे सगळे धुवायला पडलेत. कारण की माझ्यात तेवढी शक्ती नाही की मी प्लेट घेऊन खाऊ आता परत आणि भांडे परत खराब करू. तर मी पातेल्यात खाते, टेस्ट करून सांगते कशी लागते मॅगी. चमचा नाही एक पण घरात, चमचे पण सगळे धुवायला पडलेत. मस्त लागते आज असं खाली. मी खाल्ली, सो मस्त झाली होती. सो आम्ही विचार करतो की आम्ही आता ब्लॉगचा एंड करू. आणि सो गाईज, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, त्यांना नाही आवडले त्यांनी सबस्क्राईब करा. तुला काय बोलायचं, शेअर करा आणि नेक्स्ट चॅनलसाठी कमेंट करा. आणि त्या अंडरवालं चॅलेंज लक्षात ठेवा. आपल्या चॅनलचं तिने लेवल काढली 200 चॅनलला. हे 200 लाईक्स काय बोल 200 लाईक जर तुम्ही केले या व्हिडिओला तर अंडा इच्या डोक्यावर फोडणार आपण आणि हे अंड बनवून खाणार. ऑमलेट. सो गाईज, लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.